Youth Talk सुनो वैभव का शो। Youth Talk सपनों का है ये फ्लो। परंतु आज सुद्धा जे आपल्या बदलापूर शहरात घडलं, जे कोलकातामध्ये घडलं, जे दिल्लीमध्ये घडलं होतं, जे दररोज घडतं, म्हणजे आजकाल बलात्कारामध्ये लोक सगळ्यात पहिलं त्या आपल्या त्या बालिकेचं सगळ्यात पहिलं नाव शोधतात, नावानं तिचं आडनाव शोधतात, त्या आडनावावर तिची जात शोधतात, तिचा धावा शोधतात आणि त्यानुसार ते लोक पुढची आंदोलनं करतात। फक्त मुलींवरच का सगळ्या गोष्टी ज्या होतात त्या मुलींनाच का सगळं सोसायला पाहिजे, मुलींनीच का करायला पाहिजे? आपल्या फॅमिलीमध्ये जो काही बॅड फेस चाललाय की एक बाई म्हणून आता आपल्या या देशामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपण आता आपल्या महाराष्ट्र राज्य महापुरुषांचं राज्य, त्याच्यामध्ये प्रत्येक महापुरुषांनी समानताची शिकवण दिली। परंतु आज सुद्धा जे आपल्या बदलापूर शहरात घडलं, जे कोलकातामध्ये घडलं, जे दिल्लीमध्ये घडलं होतं, जे दररोज घडतं, बायकांसोबत जे काही अन्याय होत राहतं, ह्याच्याबद्दल तुझं काय म्हणजे बाई म्हणून तुला काय वाटतं? तर ज्या प्रकारे ते प्रकरण घडतात, ते प्रकरण ज्यावेळी टीव्ही मध्ये येतात, न्यूज मध्ये येतात किंवा त्या प्रकरणामध्ये जेव्हा आपण वाचतो, जे ते नराधम ज्या प्रकारचे कृत्य त्या एका लहान मुलीसोबत करतात किंवा म्हाताऱ्या बाईसोबत करतात, कोणासोबतही करतात, कोणत्याही स्त्रीसोबत करतात, ते कृत्य करत असताना त्यांना कसल्याही प्रमाणाची लाज नाही त्यांना नसते। परंतु त्या बाईवरती जे काही होतं आणि जे काही लोक कॅन्डल्स घेऊन आंदोलन करतात, तर माझ्या व्यक्तीने मला तर एक प्रकारचा दिखावा वाटतो। कारण की तुम्हाला जर प्रोटेस्ट करायचा असेल तर आपण त्या आपल्या बहिणीला किंवा त्या आपल्या मातेला न्याय मिळवून आपण लढलो पाहिजे। परंतु त्याच्यामध्ये राजकारणी लोक इन्व्हॉल्व असतात, त्या पूर्ण याच्यामध्ये सगळे लोक इन्व्हॉल्व असतात। याच्यामध्ये एक बाई म्हणून या प्रकरणात तुला काय म्हणायचे की हे कधी थांबलं जाईल, असं प्रकरण कधी थांबतील? किंवा तुला काय वाटतंय की आपण आपल्या मुलींना कपडे घालतात, ज्या राजकारण्यांनी काय स्टेटमेंट केलं की बाबा मुलींनी असे कपडे घालता म्हणून रेप होतात किंवा मुलींनी जसे कपडे घालून मुलींनी हे करा, मुलींनी म्हणजे मुलींवरच तुम्ही प्रतिबंध आणा, असं ज्या प्रकारचं आता आजकाल जे पोस्ट केलं जातं आणि मुलांना तुम्ही खुलं सोडा याची इमेज क्रिएट केली, याच्यामध्ये तुला असं वाटत नाही की आपण मुलांना मेसेज दिला पाहिजे की बाबा तुम्ही मुलींना बंदिस्त करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मुलांना कुठेतरी शिकवण चांगली द्या? हो, ते तर झालंच पाहिजे ना। फक्त मुलींवरच का सगळ्या गोष्टी ज्या होतात त्या मुलींनाच का सगळं सोसायला पाहिजे, मुलींनीच का करायला पाहिजे? मुलांना पण थोडं फार समजलंच पाहिजे। आज आपण आपल्या स्वतःच्या बहिणीची आपण काळजी घेतो, आपण आपल्या स्वतःच्या आईची काळजी घेतो, मग तसे ज्या व्यक्तीवर असा जो अन्याय अत्याचार होतो ती पण कुणाची बहीण असेल, मुलगी असेल, आई बायको जे काय असेल, मग तो तसा विचार केलाच नाही पाहिजे। आणि सगळ्यात मेन म्हणजे नंतर मेणबत्ती करणं, मेणबत्ती आंदोलन करणं, हे सगळं राजकारणी खेळ आहे। ह्याच्यातून त्या ज्याच्यावर अन्याय होतो त्यांच्यावर काहीच त्याचा फेस होत नाही। ते 2 दिवस नाटक असतं फक्त, त्याच्यानंतर कोणी त्या गोष्टीच्या खोलापर्यंत जात नाही, ही गोष्ट का झाली, मग त्याच्यावर आपण काय उपाय केला पाहिजे। फक्त मेणबत्ती कॅन्डल वगैरे करून नाही होत ना काय, असं काहीतरी त्याच्यावर असं एकतरी काय एक महिलांची एखादी संस्था काढा किंवा एखाद्या महिलांचा प्रत्येक एरियामध्ये एखाद्या महिलांचा असा ग्रुप असावा की कोणत्या महिलेवर काय अन्याय अत्याचार होतोय का, काय कसं काय होतंय, त्याच्यासाठी एक हे असावं की म्हणजे मुलींनी पण न लाजता न भीता स्वतः मुलींनी पण पुढे आलं पाहिजे जर त्यांच्यावर कोणत्या अशा गोष्टी घडत असेल। त्या लहान मुलींच्या बाबतीत होते ते तर एकदम वेगळंच होते, ते निर्लज्जपणाची हरकत आहे ती, ते तर बोलायला पण लाज वाटतं, तर ते करणाऱ्यांना कसं हे होतं तेच कळत नाही। पण अशा निदान आपल्याकडून तरी काहीतरी असं व्हावं, महिलांनी पुढाकार घ्यावा असं मला वाटतं। प्रत्येक जी घरातली जी स्त्री आहे ना, ऑफिसला जाणाऱ्या स्त्रिया वगैरे त्यांना नसेल वेळ मिळत त्यांच्या स्ट्रगल लाईफ मध्ये कसं, पण त्यावेळेला अशा आपल्या महिला ज्या आहेत, ज्या गरीब आहेत, घरगुती स्त्रिया आहेत, त्यांनी तरी असं काहीतरी करावं प्रत्येक एरियात। आता आपण एक समजा मी तुळशी विहारमध्ये राहतो, तुळशी विहारमध्ये समजा एखाद्या 10 महिलांचा ग्रुप बनला पाहिजे, धाक असला पाहिजे का बाबा काय जर झालं तर इथे या महिला काय आम्हाला सोडणार नाही, असा एक कुठेतरी असा एक ग्रुप बनावा। आणि मला इच्छा आहे, पण माझं कसं मी पण एक घरगुती स्त्री आहे, त्याच्यामुळे वेळेत वेळ काढून करावं अशी माझी तरी खूप इच्छा आहे। आणि मला जर आणखी 10 स्त्रिया लेडीज मिळाल्या अशा गोष्टीसाठी तर मी नक्कीच मी स्वतःपासून सुरुवात करेन असं मला तरी वाटतं। नाही, तू खूप चांगली सूचना दिली, कारण की आपण पाहिलं असेलच की आपल्या देशामध्ये जेव्हा काश्मीरमध्ये पण जेव्हा बलात्कार झाला होता, जे आपण आसिफा प्रकरण जे आपण ज्यासाठी आपण आंदोलन सुद्धा केलं होतं,
टास्को प्रकरणाच्या वेळी पण आपण पाहिलं असेल की त्यावेळी त्या बलात्कारांच्या बाजूने वकिलांची फौज उभी राहिली. म्हणजे आजकाल बलात्कारामध्ये लोक सगळ्यात पहिलं आपल्या त्या बालिकेचं सगळ्यात पहिलं नाव शोधतात, नावानं तिचं आडनाव शोधतात, त्या आडनावावर तिची जात शोधतात, तिचा दावा शोधतात आणि त्यानुसार ते लोक पुढची आंदोलनं करतात. या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेतच. आता आपण थोडं अजून सिस्टमच्याच भूमिकेकडे वळूया. आता आपल्या फॅमिली बद्दल पण आता जे गेल्या 2-3 महिन्यापासून आपल्या फॅमिलीमध्ये जो काही बॅड फेस चाललाय, तो बॅड फेस म्हणजे खरं तर तो फेस मी याच शो मध्ये यासाठी डिस्कस करतोय कारण की लोकांना त्याची माहिती असणं खूप गरजेचं आहे. आजकाल आपण पाहिलंय की आपण जे मी माझ्या व्यवस्था सांगू इच्छितो की माझे चुलते होते म्हणजे ज्यांना मी नाना आमच्यामध्ये म्हणजे चुलता आम्ही आमचे नाना म्हणतो. माझे नाना होते, तुला माहिती भाषणांसोबत जे काही झालं म्हणजे त्या व्यक्तीच्या शेवटच्या क्षणी आपण त्यांच्यासोबत होतो. त्या क्षणामध्ये पण त्यांना जो अटॅक येत होता, तो जो त्रास होत होता, त्या त्रासाच्या वेळी पण त्यांच्यामध्ये हे त्यांना मेन टेन्शन होतं की मला जर आता हॉस्पिटलमध्ये यायला तर तयार नव्हते. त्यांना ही भीती होती हॉस्पिटलमध्ये जाणं म्हणजे खर्च आणि परिस्थिती खराब असल्यामुळे ती आजकाल आपल्या डोळ्यासमोर प्रकरण घडलं म्हणून आपण ते बोलू शकतो. म्हणजे किती कुटुंबात असे की ज्यांच्या घरातले व्यक्ती पैसा या एक गोष्टी नसल्या कारणास्तव अंगावरती त्रास सहन करत असतील आणि दररोज मरत असतील. तर आपण नानाचं म्हणजे काय आपण डोळ्यासमोर सगळं घडलं. आपण नाना जेव्हा म्हणजे त्याचा त्रास होत असताना आपण त्याच्या घरी जेव्हा गेलो तर त्याच्या नानाचा एकच आम्हाला आता पण आठवतो की नाना हेच करत होतं की नको हॉस्पिटलमध्ये खर्च होईल, पैशांचं येणं ते नाही, पैसे नाही असं तसं एवढा त्रास तो माणूस सहन करत होता. पण आपण त्यांना कसं होतं आपण हॉस्पिटलमध्ये नेलं, आपल्या डोळ्यासमोरून ते आयसीयू मध्ये त्यांना नेलं गेलं आणि अक्षरशः 5 मिनिटाचा तो खेळ झाला. 5 मिनिटामध्ये नाना आपल्याला सोडून गेलं. परंतु ह्याच्यामधून हे सगळं जे काही घडलं त्याचबरोबर आता 10-15 दिवसापूर्वी जे आपण तुझी बहीण 8 दिवसापूर्वी जे आपण म्हणजे मावशीला पण आपण गमवलं. मावशी तर खरं तर बोलायला गेलं तर मावशी एक फायटर होती, एक इन्स्पिरेशन असणार आहे आणि तिच्या मावशीसाठी तर मी एक स्पेशल पॉडकास्ट आपण नक्कीच पुन्हा एकदा म्हणतो ज्याच्यामध्ये आपण फक्त मावशीबद्दल बोलणार. कारण की मावशीने ज्या प्रकारे कॅन्सरला गेल्या 8-9 वर्षामध्ये तिने फाईट दिली आणि तिने जो त्रास तिने सहन केलाय तो त्रास तर माझ्यामध्ये तरी आतापर्यंत आपण कुठं असं व्यक्तीला मी तर पाहिलं नाही की ज्यांनी थोडा त्रास सहन केला असेल. माझ्या मावशीने गेल्या 9 वर्षापासून जो काही कॅन्सर सोबत ती लढत होती, परंतु लढता प्रत्येक गोष्ट एक अंत असतो. तिच्या पण त्या ताकदीला तिच्या पण त्या स्पिरिटला एक शेवट आला आणि ती आपल्या सगळ्यांना सोडून गेली. परंतु त्या सगळ्या प्रसंगामध्ये पण कुठेतरी आपल्याला असं जाणवलं कुठे ना कुठेतरी पैसे हा माइंड फॅक्टर असतो. प्रत्येक गोष्टीला प्रत्येक ट्रीटमेंटला आजपर्यंत जर आपल्याला जर कोणाला ऍडमिट करत असेल तरी आपल्याला खिशात कमीत कमी 30% तर आपल्या खिशात ठेवावेच लागते. म्हणजे याचा तुला असं पण वाटतं की गरिबांना इथे जगणं मुश्किल म्हणजे गरिबांनी जगूच नाही अशा प्रकारची व्यवस्था इथे निर्माण केली गेली. परंतु कुठेच लोकांना या गोष्टीचं हे कळत नाही की आज जे काही लोक मागण्या करतात, जे काही राजकीय लोकांच्या मागण्या लागतात त्यांना कुठे असे जाणवत नाही की आपण सरकारी रुग्णालयांसाठी आंदोलने केली पाहिजेत जिथे गोरगरिबांना न्याय मिळेल, जिथे गोरगरिबांना कमी किमतीत किंवा मोफत मध्ये जे काही सुखसुविधा मिळतील असं कुठे निर्माण झालं पाहिजे. आणि आपण हे जे माणसं गमवले पैशापोटी तर तू लोकांना काय संदेश देऊ इच्छिते की लोकांनी अशा प्रसंगांना कशा प्रकारे सामोरं जावं आणि तुझ्या त्या 2 व्यक्तींबद्दल तू खूप वेळ त्यांच्यासोबत तू हे केलं स्पेंड केलंस, त्यांच्यासोबत तुझ्या खूप काही मेमरीज असतील, त्यांच्यासोबत तू आता मावशीसोबत पण नानासोबत मला आज हे आठवतं की नानाच्या शेवटच्या नाना तुझ्या मांडीवर त्याने डोकं ठेवलं. त्याने हे सांगितलं की वहिनी प्लीज मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ नका, थोडा वेळ मला बिछाण्यावर बांधून मी रिलॅक्स होईल. कारण की त्याला ही भीती होती की हॉस्पिटलमध्ये जाणं म्हणजे खर्च येतो म्हणून अक्षरशः नाना तुझ्या मांडीवर डोकं ठेवून त्यांनी ते शब्द म्हटले होते. मावशीचं सुद्धा मी पाहत होते दररोज तू मावशीकडे जायची, मावशीला तू दररोज भेटायची, मावशीसोबत तू दररोज टाइम स्पेंड करायची, तिच्यासोबत तू तिचं मनोगत यासाठी ते करायची, तिच्यासोबत दररोज तू बोलायची. तर या 2 व्यक्तींसोबत तुझं खूप जवळचं नातं होतं. तर याच्याबद्दल त्या 2 व्यक्तीबद्दल तुला आज ते व्यक्ती आपल्यासोबत नाहीत परंतु त्या 2 व्यक्ती जिथे कुठे असतील त्यांच्याबद्दल तुला लोकांना काय सांगायचं म्हणजे ते व्यक्तींना त्यांनी जो मला त्रास सहन केला लोकांनी इन्स्पिरेशन जावं त्यांच्याबद्दल ते त्याबद्दल तू काय म्हणजे तुला काय म्हणायचं? सगळ्यात मेन तर त्याला सगळ्यात परिस्थिती कारणीभूत आहे. कारण जर त्या दोन्ही फॅमिलीची म्हणजे माझी भास्कर सदापुरे आणि बहीण माझी सुमित्रा सदापुरे
त्यांची जर परिस्थिती त्या व्यवस्थित असतील तर ते आता मिडल क्लास लोकांना घर चालवणार की दवाखान्यात खर्च करणार की काय करणार. मग त्याच्यासाठी ते आणि इथे बदलापूरमध्ये आपले असं आहे की सरकारी हॉस्पिटलांचा उपयोगच होत नाही कोणत्याच गोष्टीला आणि प्रायव्हेटमध्ये न्यायचं म्हटलं की आपल्या खिशात पैसे पाहिजे. म्हणजे मला तरी असं वाटतं की ही दोन्ही माणसं माझे जे खूप जवळचे होते मी त्यांना नाही विसरू शकत कधीच, कारण मी त्यांच्यासोबत भरपूर वेळ घालवला आहे. माझ्या बहिणीसोबत तर मी खूपच कठीण प्रसंगात तिचे अगदी सोबत होते याचं मला हे वाटतं. पण मी तिला मदत नाही करू शकते कारण माझी पण फायनान्शियली मी एवढी स्ट्रॉंग नाही आहे की मी तिला हॉस्पिटलला घेऊन जाऊ शकते. पण तरी पण बदलापूरमध्ये जर अशा काही सोयी असत्या की आता जे सिटी स्कॅन सांगतात काही ते फ्रीमध्ये किंवा कमी खर्चामध्ये ट्रीटमेंट थोडी जे सामान्य लोकही ते करू शकतात. आता ते साधे इथे ब्लड चेकिंग सांगितलं तर एकीकडे एक रेट आहे दुसरीकडे दुसरा रेट आहे. पण हॉस्पिटलमध्ये 50-100 रुपयासाठी लोकांचं भांडतात अक्षरशः. म्हणजे असं नाहीये की कुठेच कुठे तडजोड नाही करायला. नेते लोक जे काही ब्रँडिंग करतात की फ्री ॲम्ब्युलन्स कुठे असतात, फ्री ॲम्ब्युलन्स भेटतच नाही कधी ते. आणि लोकांपर्यंत त्यांचं माहिती पण आहे की नाही लोकांना की फ्री भेटली पण नाही. त्यांच्या लोकांपुरतंच असं त्यांचे जे खास उलट त्यांना ज्यांना गरज पण नाही अशा लोकांना ती फ्री सर्व्हिस भेटत असते. पण ज्यांना गरज आहे तरी त्यांना नाही भेटत. आता इकडे दुबई हॉस्पिटल आहे ते वेस्ट ईस्टला आहे, ते वेस्टला तर तशी काही सोयच नाही. सुविधा नाहीये. परत एवढी गर्दीमध्ये असते की जो आजारी माणूस आहे तो त्या गर्दीत बसू पण शकत नाही. त्याला तेवढी आजारी होईल तिथे गेल्यानंतर. म्हणजे आणि गार्डन बांधण्यापेक्षा हे करण्यापेक्षा मला तरी वाटतं की जे आहेत राजकारणी येतील त्यांनी त्याच्यावर जास्त जोर द्यावं की इथे अशा काही सोयी व्हाव्या. ब्लड चेकिंगसाठी एखादं सेंटर असावं जिथे कमी खर्चात नाही तुम्हाला फ्री द्यायचं तरी निदान हाफ प्राइस मध्ये अशा याच्यात काहीतरी करावं की जिथे सिटी स्कॅन MRI वगैरे अशा ज्या काही गोष्टी आहेत जे मुंबईलाच जाऊन केल्या जातात काय त्या तरी व्हाव्या तिथे काहीतरी ते औषध त्याची सोय व्हावी. असं नाही शाळेचं फी थकल्यामुळे मुलांच्या शाळा बंद केल्या जातात अक्षरशः मुलांचं शिक्षण थांबवावं लागतं. शाळा हॉस्पिटल अशा गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे हे तरी मला वाटतं. आणि मलाच नाही माझ्यासारख्या भरपूर स्त्रियांना वाटतं. पण आज तू मला आता इथे बोलवलंस त्यामुळे मी तुझ्यासोबत मोकळं बोलू शकते कारण तू माझा मुलगाच आहेस म्हणून मी बोलू शकते. अशा भरपूर आयांची भरपूर घरातल्या अशा सामान्य स्त्रियांची गरज आहे त्याची आणि त्यांची अपेक्षा आहे राजकारणी लोकांकडून की त्यांनी हे करावं आणि केलंच पाहिजे तर आपल्या बदलापूरचा म्हणजे तर तो विकास होईल खरा बदलापूरचा. त्याप्रमाणे असे गार्डन हे ते काय जीप वगैरे असं करून उपयोग नाही होणार. आपल्याला ती जी गरज आहे ना मेन ती झाली पाहिजे. शाळेत ज्यांची परिस्थिती आहे तशा मुलांना पण तुम्ही फीस मध्ये सवलत द्या त्यांचं शिक्षण पुढे थांबले नाही पाहिजे हे केलं पाहिजे. जर आज शिकलंच नाही तर मुलं पुढे मग आणखी आपण स्वतः राजकारणी कारणीभूत असणार ते राजकारणी आहे तेच कारणीभूत असणार अशा गोष्टी. नाही बरोबर आहे तू खरंच म्हणजे खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण की आपण पण जे आपण आपल्याच फॅमिलीचा जर विचार केला तर आपण आपल्या फॅमिलीमध्ये पण जे माणसं गमावले ते मेन म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण गमावलं. कारण कसंच प्रकारचं फक्त बदलत नसून तर आपण मुंबई जरी पाहिलं तर KM हॉस्पिटल असो मुकुट हॉस्पिटल असो गव्हर्नमेंट तिकडे सुविधा भरपूर असतील परंतु तिकडे गेल्यानंतर जी काही आपण म्हणतो ना आपण एक हायजीन असं म्हणजे प्रॉपर तसं काहीच तिकडे साफसफाई प्रॉपर इथं नसते. कोणताही पेशंट कसे आणला जातो काही केलं जातं तर त्याच्यामुळे खरंच ही गोष्ट बदलली पाहिजेच. आता मग आपण हे सगळे आपले पॉईंट झाले थोडं आपण याच्याबद्दल खूप बोललो सगळ्या गोष्टीबद्दल आपण बोललो तर थोडं आपण आता एक वेगळ्या टॉपिककडे वळूया. हा झाला आपला मेडिकल पार्टचा आपल्या फॅमिलीमध्ये आपण बोलू मेडिकल पार्ट बद्दल बोलू. तो अजून एक विषय याच्यात ऍड केला की तो म्हणजे शिक्षणाचा पण. आजकाल बरेच आपण असे लोक पाहतोय की ज्यांना म्हणजे कदाचित परवडत नाही त्यांची आवड असेल की माझ्या मुलांना मला शिकवायचं माझा मुलगा शिकला पाहिजे मोठा झाला पाहिजे स्वतः शिकू शकायला म्हणून त्यांना अपेक्षा असते की माझा मुलांनी शिकावं. परंतु आज 1 वर्षाची 2-3 महिन्याची फीस रखडली गेली तर शाळेतून त्यांना घरी बसवलं जातं. आणि ज्यावेळी आपण शाळेसोबत पालकासोबत बोलवलं जातं तर शाळेमध्ये राजकारणी लोकांचा दबाव त्यांच्यावर सामान्य लोकांकडे टाकतात. म्हणजे राजकारणी फक्त दिखावा करतात तुला असं वाटतंय की म्हणजे फक्त दाखवायचे नाव वेगळे त्यांची किंवा आम्ही गोरगरिबांसाठी वापर ते कधीच पण गोरगरिबांची मदत करत नाही. याच्यात तुला काय वाटतं म्हणजे ह्या लोकांना सगळं जसं तुला जाणवते गोष्टी तू पण का राजकारणामध्ये ह्याच्यामध्ये तुला पण सामान्य व्यक्ती असताना मग तुला जाणवते पण मग हे कळत नाही एवढं सगळं असताना सुद्धा
आता आपल्या सगळ्यांना माहिती की कोणता व्यक्ती कसा आहे, कोणता व्यक्ती कसा, तरी सुद्धा लोक तशाच व्यक्तीचं मागे का पळतात? आता ते लोकांची तशी ते माइंडच तशी झालेली आहे की काय झालं नाही, आपण त्यांच्या मागे गेलं तर आपली काही काम होती, पण होत असतील काम, पण कुणाची जे त्यांच्या मागे फक्त पळतात निवडणुकी पुरतं. आणि बरेचसे लोक पैशासाठी करतात की बाबा चला आम्हाला 2 पैसे भेटतील त्यांच्यात, पण जी खरी आहे ना गरज आहे की शाळेच्या विद्यार्थ्यांची त्या दुसऱ्या एज्युकेशन बोलले की शाळेच्या मुलांना आता खरंच गरज आहे. आता एवढी फीस आणि एक बदलापूरमध्ये राहणारा व्यक्ती म्हणजे असं श्रीमंत नाहीये, मध्यमवर्ती आहे, इथून मुंबईला जॉबला जावं लागतं, रोजचे येणं जाणं त्यांचं त्याच्यातच ते एवढे हे झालेले असतात की मुलांकडे परत लक्ष देणं, मुलांच्या शिक्षणाचा कोणता त्रास घेऊन ते जगतील. आणि त्याच्यात शाळा इथं बदलापूरच्या फीज त्यांच्या भरपूर आहेत, 1-2 महिन्याची फीज झाली तरी त्यांना ऑर्डिनल दिलं जात नाही एक्झामचं, किंवा परीक्षेला बसू देत नाही, किंवा मुलांना सारखं टॉर्चर केलं जातं. मुलांना पण एक प्रकारे प्रेशरच असतो, जरी ते लहान असेल तरी पण 4 मिनिटांमध्ये त्यांना उभं करणं इन्सल्टिंग फील होतं. मग घरी येऊन काय म्हणत होतं की आज मी स्कूलमध्येच नाही जात, आवड संपते कुठेतरी. आणि आई वडिलांची कोणत्याही किती गरीब आई वडील असेल तरी त्यांच्या अपेक्षा असं मी जर माझ्यापेक्षा माझं मुलं पुढे कसं जाईल, माझं मुलं पुढे कसं जाईल, प्रत्येक आई वडिलांची अपेक्षा असते. आणि ते इथल्या शिक्षण पद्धतीमुळे ते सगळं म्हणजे मागे पडत चाललं. मी म्हणते अशा लोकांना पण झालं पाहिजे, आता राजकारणी लोकांनी थोडं पुढाकार घेतलं पाहिजे की बाबा त्यांचे कर. आणि मी काय म्हणत नाही की काही खोटं बोलून पण घेत असतील राजकारण्यांचे. माझं मत असं की ज्यांना तुम्ही बघा, तुम्ही त्यांची खरी गरज आहे का हे देऊ शकता, ते फीस तरी देत नाही, अशा लोकांची नका मदत करू. पण खरंच ज्यांना जी कॅपेबल नाहीये ती नाही होऊ शकत, अशा लोकांची तरी तुम्ही हेल्प करू शकता. तर जे करू शकतात राजकारणी लोक, त्यांना सहज शक्य करायला तर त्यांनी करावं, हे मी बोलते. खरंच हे मुद्दे खरंच आपण जे काही मुद्दे या पॉडकास्ट थ्रू मांडले ते खरंच म्हणजे खूप इम्पॅक्टफुल आहे. आणि मी तर सगळ्या व्ह्युअर्सला एक रिक्वेस्ट करेल की तुम्ही हा पॉडकास्ट आम्ही एक सोशल प्लॅटफॉर्म म्हणून आम्ही क्रिएट केला, जेणेकरून आपल्या ज्या मनातले प्रश्न आहेत त्या मनातले प्रश्न आपण लोकांसमोर सगळे प्रश्न गेले पाहिजेत. लोकांनी त्याच्यावरती काहीतरी स्वतःचा व्ह्यू एक क्रिएट केला पाहिजे, त्याच्यावरती काहीतरी इम्प्लिमेंट करा त्या पॉइंट्सवरती, हे मेन गरजेचं आहे. Youth Talk, Sanova Show. Youth Talk, Sapno Ka Hai Ye Flow.